नमस्कार, जय श्रीराम. आपण पाहतोय एक चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये. जय बजरंग कारिवली वर्सेस वीर तानाजी दापोडी. बिग फाईट, बिग लढत मैदानाच्या आतमध्ये. दोघांकडे चांगला स्किल आहे. दोन्ही संघ नावा रूपाला खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळामध्ये. पाहूया या दोन संघामधून कोण संघ विजय संपादन करेल. या ठिकाणी आपण पाहिलं तर नाणेफेक जिंकून या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारले गेलं वीर तानाजी दापोडे संघाने. फलंदाजीसाठी आमंत्रित केल्या वीर तानाजी दापोडे संघाने जय बजरंग कारिवली संघास. यानंतर आपल्याला एक चांगली मॅच पाहायला मिळेल. ओमसाहेब पिसे आणि गंगामाता गुंदवली संघाचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सन्माननीय दीपकजी पाटील यांचं या ठिकाणी शुभ आगमन. आपलेही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी पाहतोय आपण खेळाला सुरुवात होते. परंतु आपण पाहिले तर भिवंडी तालुक्यामध्ये एक ऐतिहासिक ग्राउंड म्हणून हा ओळखला जातोय, ज्याची ख्याती 4 ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. सर्वच आपण पाहतोय चौकामध्ये या ग्राउंडची नेहमी चर्चा होत असते, कारण भिवंडी तालुक्यातील सर्वात मोठमोठ्या स्पर्धा या ठिकाणी होत आहेत. आणि या हंगामातील सर्वात जास्त जर क्रिकेट कुठं खेळलं गेलं असेल तर खास करून या ग्राउंडवरती, कारण आपण पाहतोय एक चांगला ग्राउंड सजवलेला आहे. आणि खास करून आपण जर पाहिलं तर अल्पेश गायकवाड या ग्राउंडवरती आपण पाहतोय फेमस आहे. आतापर्यंत त्याने 11 टुर्नामेंट या ग्राउंडवरती केलेले आहेत. त्यातल्या 8 स्पर्धा ज्या आहेत त्या नाईट आहेत. क्या बात आहे. या ठिकाणी सन्मान्य मिलिंदजी भाऊसाहेब आहेत, त्यांचा आपण करूया या ठिकाणी येतोजे स्वागत आणि सन्मान. मी विनंती करतोय अविनजी माली साहेबांना की आपल्या शुभास्ते आपण करूया त्यांचा येतोजे स्वागत आणि सन्मान. आपण पाहिले तर अमर स्पोर्ट कासनी संघाचे एक पाठीराखे करता धरता एक चांगला व्यक्तिमत्व आपण पाहिलं तर नेहमीच हसमुख दिलदार मनाचा राजा माणूस म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे. आणि त्यांचा केला जातो या ठिकाणी स्वागत आणि सन्मान. महाराष्ट्राचा महावस्त्र भगविश्वाल, त्याचबरोबर फुलगुच्छ आणि आपण पाहतोय त्यांना केलंच जाते सन्मानित. खूप खूप धन्यवाद. उल्या खेळाकडे आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी आपण पाहतोय 1 धाव घेतली गेली आहे. या ठिकाणी आपण पाहतोय की 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. आणि या दरम्यान आपण पाहतोय लॉट कमिटी मेंबर खऱ्या अर्थाने संतोष तरे खूप मेहनत घेत आहेत, सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांनी या आयोजन नियोजन चालू असलेल्या सामन्यासाठी खास करून कुंदनजी पाटील साहेबांसाठी खूप साऱ्या शुभेच्छांचा वर्षाव केलेला आहे. संतोषजी तरे आपलेही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी आपण पाहतो व्हाईट बॉलने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावरती 5 या अंकावरती जाऊन पोहोचते. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज होतं या ठिकाणी टन. चांगला फटका आहे पाहतोय आपण, परंतु त्या ठिकाणी कुंदनजी पाटील आहेत चांगले क्षेत्ररक्षण, ज्यांच्या माध्यमातून एक संकल्पना निर्माण झाली, डोक्यामध्ये वीज रोवलं गेलं आणि त्या संकल्पनेतून उदयास आली 40+. आजवर आपण पाहिलं छोटंसं रोपटं लावलं, त्याचं महावृक्षामध्ये परिवर्तन. या ठिकाणी चांगला फटका आहे का अनसाईडला पाहू शकता आपण. दुसरी धाव घेण्याचा मानस धरला गेला आणि या ठिकाणी आपण पाहता ती दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. धावसंख्येला आकार मिळतो. धावसंख्या आपण पाहतोय पुढे सरकते धावफलकावरती 8 या अंकावरती. वीर तानाजी दापोडे नामी काफी आहे. त्याच्या जोडीला त्याच्या अगेन्स्ट अतिशय ताकदवार संघ आपण पाहतोय जय बजरंग कारिवली.
या ठिकाणी पाहतोय पुन्हा एकदा खेळायला होते सुरुवात, गोलंदाज होते टर्न आणि या ठिकाणी गॅप शोधण्याचा प्रयत्न जरूर केला होता. चांगले क्षेत्ररक्षण, क्या बात आहे, क्या बात आहे. एक धाव खर्च गेली आहे. या दरम्यान आपण पाहिलं तर जॉली स्पोर्ट कामतगर संघाचा पॉवर प्लेचा चौकारांचा बादशाह म्हणून संबोधलं जाणार शैलेश पाटील या सामन्याचा आनंद घेत आहेत. या आमच्या संपूर्ण कॉमेडी पॅनल असेल, स्कोरर असतील, लाईव्ह असतील आणि पूर्ण आयोजन टीम, या टीमला तसेच खास करून चालू असलेल्या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपले या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे शैलेशजी पाटील साहेब. या दरम्यान आपण पाहतोय जेलच्या स्वरूपात फलंदाज होते बाद. धावसंख्या जर पाहिली तर आपण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9. दोन्ही संघ या फॉर्मॅटमध्ये चांगली काम करतायत, परंतु एकमेकांशी कधीही सामना झाला नाहीये. परंतु आज दोन संघ एकमेकासमोर ठाकले आहेत. द्वंद्व युद्ध चालू आहे. कोण सरस ठरेल येणारा काल सांगून जाईल, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय दोन्ही संघ कमर कसून आहेत. गोलंदाजी चांगली झाली पहिल्या ओव्हरमध्ये. हेमंत यांची आपण पाहिलं तर एक गडी बाद होताना पाहायला मिळाले. नीलम नाईक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संजय पाटील. येणाऱ्या फलंदाजांमध्ये आपण पाहिलं तर संदीप आहे. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर कुंदन, चंदन असे चांगले चांगले खेळाडूंचा भरणा आहे. मित्र हो, एखाद्या स्पर्धेमध्ये तुम्हाला अव्वल स्थानावरती त्या ट्रॉफीवरती नाव कोरायचं असेल तर तिन्ही फॉर्मॅट तुम्हाला खूप मजबूत असावे लागतात. मग तुमची फील्ड प्लेस असेल, तुमचं फलंदाजी असेल, तुमची गोलंदाजी असेल, या तिघांमध्ये तुम्हाला मजबूत दावेदार खेळ करावा लागतो. तेव्हा कुठेतरी एखाद्या स्पर्धेमध्ये तुम्ही अव्वल दर्जाची कामगिरी करू शकाल. यस, या ठिकाणी पाहूया आपण व्यासपीठावरती पाहू शकता प्रदीप पाटील और पप्पू सैट, भिवंडी ग्रामीण क्रिकेट मंडळाचे माजी अध्यक्ष, तसेच महाराष्ट्र 40+ ओपन कमिटीचे अध्यक्ष यांना आपण पाहू शकता आपल्या व्यासपीठावरती. एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. मैदानाबाहेर असो, मैदानामध्ये असो, की सर्वांचं एक सलोख्याचं वातावरण नेहमी निर्माण असतंय. कुठलेही क्षेत्र असो, मग क्रीडा क्षेत्र असेल, सांस्कृतिक क्षेत्र असेल किंवा सामाजिक क्षेत्र असेल, सर्व क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारं एक लाडकं व्यक्तिमत्व ते आपल्या व्यासपीठावरती. बोलूया खेळाकडे. यावेळेस क्या बात आहे, चांगला फटका खेळला गेला आहे. पॉईंटच्या रिजनमधून चेंडू डीपमध्ये जातोय. एक धाव कंप्लीट केली. चेंडूची वाट पाहिली गेली, त्या ठिकाणी चेंडूपर्यंत पोहोचले नाहीत आणि त्या कारणास्तव आपण पाहतोय एकीच्या दुसरीमध्ये परिवर्तन. या धावा ज्या आहेत ना, त्या अंतिम क्षणामध्ये कुठेतरी मागण्या ठरत आहेत. कारण आपण जसं खेळ पुढे जातोय आणि या ज्या सिंगल डबलच्या ज्या धावा असतात त्या कुठेतरी चेसिंग करताना थोड्याशा कठीण परिस्थिती निर्माण करत असतात. धावसंख्या पाहतोय आपण 11 या अंकावरती. षटक क्रमांक 2 मनोज पाटील. यावेळेस उडवला, मिस टाइम झालेला आहे. पाहूया कुंदन पाटील त्याच्या खाली आहेत आणि अंदाज या ठिकाणी बांधता आला नाहीये. कॅच घेतली नाहीये, परंतु डायरेक्ट हिट. क्या बात आहे, फलंदाज बाद होते या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात. आपण संजय पाटील यांना होताना पाहायला मिळालं आणि या ठिकाणी मी तर म्हणेन कुठेतरी कमबॅक करताना आता मात्र दिसतंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चंदन नाईक, ज्याचा आपण उल्लेख केला होता. पाहूया
यावेळेस हलक्या हाताने फ्लिक केलेला आहे, ऑन साईडला चेंडू डीप मध्ये जातोय, दुरून क्षेत्ररक्षक आपण पाहतोय, नितीन येतोय. असं चेंडूवरती पुढे गेलं पाहिजे, चेंडूची वाट पाहत राहिले तर मग एकीचं दुसरीमध्ये परिवर्तन केलं जातं. एक हुशारीचं क्रिकेट ह्याला म्हणतात, ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण नितीन यांच्या माध्यमातून पाहायला गेलं. चेंडूवरती तुम्ही जा, चेंडूच्या पुढे तुम्ही जा, चेंडूला तुम्ही कलेक्ट करा. चेंडूची वाट पाहत राहिलं तर वेल अवसर असतं की एकीचं दुसरीमध्ये परिवर्तन. एक सिंगलने धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या पाहतोय, धावफलकावरती 13 अंकावरती जाऊन पोहोचते. गोलंदाज पुन्हा एकदा पाहूया, तयार होते. यावेळेस पुन्हा एकदा त्याच रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. इथेही पाहू शकता आपण चांगले क्षेत्ररक्षण, म्हणजे दुसरी धावीचा इथं प्रयत्नही केला जात नाही आहे. एक आक्रमक रूप क्षेत्ररक्षणाचं पाहायला मिळतंय. शांत डोके आणि एक स्फूर्त रीतीने, एक एनर्जीने क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये नितीन यांचं पुन्हा एकदा पाहायला मिळालं. पुन्हा एकदा सिंगलने खेळ पुढे सरकतोय, धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 14 अंकावरती. पाहूया आपण चेंडू, यावेळेस ताकदवार स्ट्रोक पाहायला मिळतोय, परंतु पाहू शकता पुन्हा एकदा नजर कायम ठेवली गेली चेंडूवरती आणि अंतिम क्षणामध्ये चेंडूला मात्र मैदानाच्या आतमध्ये थांबवलं. काही क्षण असं वाटत होतं की चेंडू सीमा पार जातोय 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 की काय, परंतु जिद्द चिकाटीन संघर्ष कशाला म्हटलं जातं, यातून एक उत्कृष्ट उदाहरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय नितीन यांच्या माध्यमातून. आपल्या संघासाठी मी तर म्हणेन निश्चितच 4 धावा वाचवलेल्या आहेत. 2 धावेने स्कोर कार्ड पुढे सरकते, 16 अंकावरती जाऊन पोहोचते. दोन्ही संघ अतिशय ताकदवार आहेत आणि ज्यावेळेस दोन्ही बलाढ्य संघ असतात त्याचा शंखनाद प्रेक्षकांना आनंद देतो. यावेळेस अधिक उंच गेला आहे, पाहूया. आणि इथं मात्र क्या बात आहे, झेलच्या स्वरूपात फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. खेळ या ठिकाणी कंप्लीट होतोय. म्हणजे आपण पाहिलं ना तर या ओव्हरमध्ये मनोज पाटील यांनी फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 9, या ओव्हरमध्ये 7. वार तर केला गेला आहे गोलंदाजाने फलंदाजांवरती, पलटवार करावा लागेल या ठिकाणी पंगाभाई फलंदाजीच्या माध्यमातून. आणि ती क्षमता आहे, क्षमतेवरती कुठल्या प्रकारचा आक्षेप नाही आहे. ती पूर्तता करण्यासाठी तुम्हाला जिद्दीने क्रिकेट खेळावं लागेल, मेहनत करावी लागेल. आणि कुठल्याही यशाची जर गुरु किल्ली असेल तर ती म्हणजे मेहनत आणि त्याच्या जोडीला असणारा तुमच्याकडे संघर्ष. आणि त्या संघर्ष वातावरणामध्ये तुम्हाला जिद्दीने क्रिकेट खेळावं लागेल. गोलंदाजी मार्कवरती या ठिकाणी आपण पाहतोय ज्ञानदेव पाटील येतोय, एक अतिशय शांत संयमी आणि एक चांगला खेळाडू. मैदानाच्या आतमध्ये नेहमीच आपल्या बॅटने आपल्या बॉलिंगच्या माध्यमातून खेळ करत असतोय. यावेळेस आपण पाहतोय एकच धाव घेतली जाते. खेळाला पुन्हा एकदा या ठिकाणी होते सुरुवात. इथं मात्र पाहतोय आपण सिंगलने खेळ केला गेला आहे. ज्ञानदेव पाटील एक चांगला गोलंदाज आहे, नेहमीच आपण पाहतो त्यांची गोलंदाजी खूप धारदार असरदार पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी दुरून चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. 15 कालेर संघाचे आपण पाहतोय कोच सन्माननीय रमेशजी पाटील साहेब या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि दोन्ही संघांसाठी फायनलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. आयोजन नियोजन त्यांना खूप आवडलं, त्याच्याबद्दल त्यांनी खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपलेही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. रमेशजी पाटील साहेब या दरम्यान आपण पाहतोय झेलच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद.
येऊन बस आहे. पहिल्या इनिंगतील 4 षटक संपल्यानंतर आपण लगेच नाणेफेक करणार आहोत. विनंती आहे दोन्ही संघनायकांना की आपण टॉस बॉक्समध्ये येऊन बसायचं आहे. आर के बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचं एक सुसज्ज असं टॉस बॉक्स आपल्याला पाहायला मिळते. खासदार बालामामा चषक 2025चा महासंग्राम अंतिम दिवस मेगा फिनाले या स्पर्धेचा सांगतेचा दिवस. गुरुदत्त 40+ मानकोली अतिशय चांगल्या पद्धतीची एकता सर्व प्लेअरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्या कारणास्तव आपण पाहतोय की कमी दिवसामध्ये उत्तमातील उत्तम आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते. खास करून आपण पाहिलं तर गुरुदत्त आणि चौटा हिरवा मानकोली क्रीडा नगरी आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने या ग्राउंडवरती खूप चांगले सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगल्या स्पर्धा पाहायला मिळत आहेत. आपण पाहतोय ग्रामीणचे नाहीतर ओपनचे सुद्धा या ठिकाणी मॅचेस होताना पाहायला मिळत आहेत. एक गर्व वाटेल असं पर्व येत आहे या मानकोली गावासाठी. यावेळेस पाहतोय आपण चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. वारंवार प्रशंसा का केली जाते कारण आजवर सर्वात जास्त क्रिकेट जर कुठल्या ग्राउंडवरती खेळलं जाते तर ते म्हणजेच मानकोली या क्रीडा नगरीवरती. आपण पाहतोय भरपूर स्पर्धा नाईटच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळाल्या आहेत आणि जिथून या सीझनला सुरुवात झाली एकही दिवस खाली मिळाला नाही आहे. पाहूया या ठिकाणी कव्हरच्या रिझनला चेंडू ट्रॅव्हल झाला. एकीचं दुसरीमध्ये परिवर्तन करताना पाहायला मिळाले. यस पोचले की नाही पोचले याच्यासाठी तपासण्यासाठी पंचांनी थर्ड अंपायर मागणी केलेली आहे. परंतु आपला काय निर्णय आहे मैदानाच्या आतमध्ये सॉफ्ट सिग्नल पंच आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. ग्राउंडेड झाले का नाही बघा. पंच स्टंपला पाय लागले की नाही ते चेक करायचं आहे. यस येस या ठिकाणी आपण पाहतोय रनआउट करण्याच्या नादामध्ये क्षेत्ररक्षणाचा पाय पहिले स्टंपला लागले गेलं. त्या कारणास्तव फलंदाज जो आहे तो सेफ आहे. चांगला प्रयत्न पाहायला मिळाला परंतु आपण पाहिलं तर कुठेतरी स्वतःला सावरता आलं नाही आहे. पाहूया पुढील चेंडू. यावेळी अतिशय वेगवान तिखट मारा. क्या बात आहे. अतिशय शांत प्रमाणे गोलंदाजी करत होते परंतु इथं मात्र एकाकी वेग प्राप्त केला गेला आणि निर्धावजी या ठिकाणी होते सांगता. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती स्थिर आहे ती म्हणजेच 19 धावा. क्या बात आहे. 3 षटकांचा या ठिकाणी खेळ कंप्लीट झाला. बलाढ्य संघ आपण पाहतोय जय बजरंग कारिवली त्यांच्या अगेन्स्ट गोलंदाजांनी मात्र चांगली कर्मकुशलता अर्पण केली गेली. पहिल्या ओव्हरमध्ये 9, दुसऱ्या ओव्हरमध्ये 7 आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये अफलातून गोलंदाजी. फक्त 3 धावा धावफलकावरती खर्च केल्या गेल्या. क्या बात आहे. शेवटचं अंतिम षटक आता कोण आलेलं हे पाण्यासारखं राहील. वार पलटवार नेहमी आपण म्हणत असतो क्रिकेटचा मूळ सूत्र आहे. या ठिकाणी गोलंदाजाने आतापर्यंत वार केला गेला आहे. पलटवार करण्याची संधी फलंदाजांना दिली नाही आहे. मोठमोठे फलंदाज क्रीजवरती येऊन आपल्याला परत जाताना पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये असतील निलम असेल, संदीप असेल, संजय असेल, त्यानंतर कुंदन सारखा एक चांगला खेळाडू त्यालाही टिकता आलं नाही आहे. आता मात्र चंदन आणि केतन या दोघांना या शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावा जमा करता येतील याकडे लक्ष द्यावं लागेल. परंतु एक चांगली इनिंग या ठिकाणी साकार करत असताना सर्वच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत तिन्ही गोलंदाजाने प्रभावी तिखट मारा पाहायला मिळालेला आहे. चिंतामण पाटील क्या बात आहे. पाहूया हा गोलंदाज आता मात्र कशा प्रकारे गोलंदाजी होते. सुरुवात चांगली होते त्यावेळेस आत्मविश्वास वाढतोय. आत्मविश्वास वाढलेला आहे गोलंदाजांचा. पाहूया पलटवार होईल का यावेळेस. पहिल्याच चेंडूवरती आक्रमण आक्रमण आणि आक्रमण. चेंडू मात्र अधिक उंच अधिक लांब. चेंडू सीमा पार. बिग हिट षटकार.
आपण जर पाहिले तर तब्बल 18 चेंडू मागे एकही बाउंड्री आली नाही आहे, परंतु त्यानंतर आक्रमण शेवटच्या ओव्हरतील पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळाला चंदन नाईक यांचा आणि एक बिग हिट, एक भीमटोला वज्रटोला आपल्याला पाहायला मिळाला. षटकार. धावांची नितांत गरज आहे, त्याची पूर्तता करण्यासाठी सर्व काही ताकद झोकून देत असताना पाहायला मिळाले. खूप उंच गेला होता आणि पाहता पाहता लांबी गाठली गेली. या 6 धावेने धावसंख्येमध्ये बढती मिळते, आकार मिळतो. धावसंख्या पाहतोय 25 धावा ऑन बोर्ड. यस, वेलकम. आपले ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धीरजी म्हात्रे साहेब, आपला मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. इन ॲक्शन मध्ये त्यांना यानंतर पाहणार आहोत. यावेळेस फटका फसला गेला आहे. क्या बात आहे, ज्याने एक मोठा फटका लगावला आणि त्यानंतर लगेच त्या फलंदाजाला मात्र झेलच्या स्वरूपामध्ये बाद केलं. डीजे आर्के बिल्डर्स आपण पाहतोय, त्याचे प्रॉपरायटर खास करून आपण पाहतोय, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला एक आकर्षक टॉस बॉक्स पाहायला मिळालेला आहे. त्याच्या प्रणेते अर्थात गंगामाता गोंदवली संघाचे एक चांगले खेळाडू, त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. या क्रीडा मंचावरती आपल्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धीरजी म्हात्रे साहेब, खऱ्या अर्थाने भिवंडी तालुक्यामध्ये नव्हे तर पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये खासदार चषकाचे हाहाकार माजलेला आहे. कारण एक दानसूर राजा आहे आणि त्यांच्या नावाने अनेक टुर्नामेंट आपल्याला चालू आहेत आणि होऊन गेलेले आहेत आणि होणार आहेत. पाहूया पुन्हा एकदा ओल्या खेळाकडे गोलंदाज टर्न होते. यावेळेस क्या बात आहे, क्या बात आहे. जागते रहोचा आदेश या ठिकाणी देत असताना एक अफलातून एक मॅजिकल चेंडू हाताळला जातोय. निर्धावची या ठिकाणी सांगता होते. गुरु यांनाही जागते रहोचा आदेश देत असताना चिंतामण पहिल्या चेंडूवरती चिंता वाढवली होती चिंतामणींची, कारण बिग मोठा फटका षटकार आला होता आणि अशा वेळेस कुठेतरी विचार करण्यास भाग पाडलं होतं. परंतु कुठल्या प्रकारे दडपण न घेता लगेच त्या फलंदाजाला बाद केले आणि इथं मात्र आपण पाहतोय निर्धावची सांगता. पुन्हा एकदा अधिक चांगला चेंडू यावेळेसही पाहायला मिळतोय. वारंवार मोठा फटका खेळण्याचा मानस या ठिकाणी पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये बीट होत आहेत. बॅक टू बॅक दुसरा चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय की कुठल्या प्रकारची धाव आलेली नाही आहे. धावसंख्येवरती नजर टाकली तर 25 धावांवरती स्कोर कार्ड अजूनही थांबून आहे. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर धावा बनत नाहीत. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर 30 धावांचं टार्गेट होतं, दुसऱ्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर 38 धावांचं टार्गेट होतं आणि तिसऱ्या मॅचमध्ये कुठेतरी धावा बनल्या होत्या, 57 धावांचं टार्गेट होतं. परंतु या ठिकाणी मात्र धावांसाठी झटावं लागतंय, झगडावं लागतंय, संघर्ष करावा लागतंय. या दरम्यान आपण पाहतोय व्हाईट बॉल या ठिकाणी घोषित केला जातोय मैदानाच्या आतमध्ये. परंतु चेक करायचं आहे की बॉल कुठे पीस झालेला आहे, खेळपट्टीच्या बाहेर आहे की खेळपट्टीच्या आतमध्ये आहे. परंतु सॉफ्ट सिग्नल हा व्हाईट बॉल दिला गेला आहे. येस, व्हाईट बॉल आहे. एका धावेने स्कोर कार्ड पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावरती 26 ऑन बोर्ड लागली गेली. शेवटचे 2 बॉल आहेत आणि 2 बॉल मध्ये पाहूया काय घडते. एखादी मोठी बाउंड्री येईल का, त्याची प्रतीक्षा जरूर आहे कारिवली संघासाठी. क्या बात आहे, आक्रमण केला गेला आहे, मोठा फटका खेळला गेला आहे. भीमटोला वज्रटोला, चेंडू मात्र सीमा बाहेर गेला. षटकार.
शतरक्षक त्याच्या खाली येतोय. या ठिकाणी आपण पाहतोय की मौका भी दिया और चौका भी दिया. संख्या धावलकावरती पाहायला मिळते आपल्याला 36 37 धावांचं लक्ष आहे. तर नेक्स्ट मॅच नाणेफेकीसाठी चला ओम साहेब पिसे आणि गंगामाता गुंदली दोन्ही संघ संघनायक आपण या टॉस बॉक्स मध्ये. चला दोन्ही संघनायक या प्लीज नाणेफेकीसाठी. या ठिकाणी आपण पाहतोय आरके बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टॉस बॉक्स आहे सुसज्ज त्याच्यामध्ये केले जाते. या ठिकाणी नाणेफेक दोन्ही टीमला दाखवलं जाते. या स्पर्धेच्या आयोजक टीम अर्थात गुरुदत्त 40+ आणि त्याच्या बाजूला विरुद्ध दिशेला आपण पाहतोय की खासदार चषक असा हा अनोखा कॉइन आहे. गुरुदत्त असं कॉलिंग केलेलं आहे गंगामाता गुंदोली संघाच्या संघनायकाने आणि तेच आलेलं आहे. तर आपला निर्णय काय असेल आमच्यावर पोहोचवायचा आहे. यस टॉस बॉक्स मधून न्यूज असे आहे की नाणेफेकीचे जे कॉलिंग आहे ते आपण पाहतोय की गंगामाता गुंदोली संघाच्या बाजूला लागलेला आहे आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. ओ टू कॉम बॉक्स धन्यवाद. संघाला विनंती आहे की आपली ऑफिशियल एंट्री जी आहे ना ती आपण जमा करायची आहे. थर्टी 37 धावांचं लक्ष आहे आणि त्या धावांचा पाठलाग टीम वीर तानाजी दापोडेच्या बाजूने पाहूया कशा प्रकारे केला जाईल. राजू पाटील विथ कुंदन पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सलामी वीर दापोडे टीमच्या बाजूने. तर फ्रंट लाईन षटक टीम कारिवलीच्या बाजूने. बॉलिंग ट्रॅकवर पाहूया गोलंदाज कोण येतोय. सन्माननीय शरद केनी साहेबांचं शुभ आगमन झालंय आणि सोबतच रविचंद केने साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन आपण पाहतोय. वेलकम या स्पर्धेमध्ये आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला मॅचला सुरुवात करा.
भारत पाटील फ्रंट लाईन षटक फेकण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. सुरुवात खूप इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीमसाठी. 37 धाबांचा पाठलाग टीम का दापोडेच्या बाजूने या ठिकाणी खेळला जाईल. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल ऑन ड्राईव्हचा फटका समोरच्या दिशेने कुंदन पाटील त्या ठिकाणी आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, सिंगल मिळाली त्या ठिकाणी राजू पाटील आणि सोबतच टीम दापोडेसाठी पहिली धाव पहिल्या बॉलवर आली आहे. भारत पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये, परंतु त्या दरम्यान यष्टीरक्षक देखील बीट झाला होता आणि धाव मिळाली आहे. सिंगल लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली आहे. षटकातील पुढचा बॉल. दोन सिंगल पहिल्या दोन बॉलवर आपल्याला पाहायला मिळालेत. या वेळेस मात्र कमालीचा फटका, अप्रतिम अप्रतिम स्ट्रोक त्या ठिकाणी आपण पाहतोय. पॉवर प्लेचं षटक, पॉवरफुल फटका, बॉल सीमा पार, 4 धावा चौकार. अतिशय दमदार फटका मिड ऑफच्या वरून बॉलला उडवलं होतं. बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर पाहायला मिळाला होता. चौकार आलाय. राजू पाटीलच्या बॅटमधून निघणारा हा पहिला धावफलक 6 वर पोहोचलाय. षटकातील पुढचा बॉल. षटकातील पुढचा बॉल. अडवा बाटने हा प्रहार झाला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. विनोद नाईक म्हटलं की अगदी जबरदस्त क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल मिळाली आहे आणि सिंगल सोबत धावफलक 7 वर पोहोचलाय. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय आणि त्या दरम्यान वीर तानाजी दापोडे टीमसाठी राजन पाटील यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद राजन पाटील, या स्पर्धेमध्ये आपला हार्दिक हार्दिक स्वागत. या बॉलेस खोलवा टप्पाचा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. सिंगल कंप्लीट झाली आहे त्या ठिकाणी. चांगल्या टप्प्यावरती ही गोलंदाजी पाहायला मिळते आतापर्यंत भारत पाटील यांच्या माध्यमातून. सातत्याने सुरुवात जी आहे ना ती प्रत्येक मॅचमध्ये चांगली करून देत असताना भारत पाटीलला आपण पाहिलंय. एक चौकार जरूर आलाय आतापर्यंत राजू पाटीलच्या बॅटमधून. या बॉलेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, अजून एक चांगला फटका, बॉल निघून जातोय सीमा पार, चौकार. समाप्ती बिनबाद 11 धावा धावफलकावर आहेत. 37चं लक्ष यस आणि सोबतच लेग बायची एक धाव होती ज्यामध्ये धावा कंप्लीट झाल्यात 12. गोलंदाजाने मात्र 11 खर्च केल्यात कारण लेग बायची जी धाव आहे ना ती अगदी गोलंदाजाच्या नावावरती देत नाहीयेत, परंतु टीमची टोटल 12 वर आहे. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालाय. चांगली सुरुवात वीर तानाजी दापोडे टीमच्या बाजूने आणि त्या दरम्यान टीम जय बजरंग कारिवलीसाठी विक्रम नाईक सर यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत. अगदी जबरदस्त पंच आहेत तालुका क्रिकेटमधील. नक्कीच पंचांचा जर विचार केला तर अगदी टॉप 10 काढलं गेलं ना तर त्या टॉप 10 मध्ये देखील विक्रम नाईक सरांचं नाव नक्कीच येईल, यात काही शंका नाही आहे. आणि चालू हंगामाचा विचार केला तर कित्येक स्पर्धा त्यांच्या माध्यमातून कव्हर केल्या गेल्यात. धन्यवाद विक्रम नाईक सर, या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ज्यांच्या माध्यमातून नक्कीच येणाऱ्या काळात अगदी
40+ बिग शो आपण पाहणार आहोत. त्या स्पर्धेचे आयोजक आहेत संजय पाटील. बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक 2, षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न, संपर्क नाही आहे, बॉल निर्धाव जातोय. एक चांगला बॉल, चांगली सुरुवात या षटकाची आपल्याला पाहायला मिळते आहे. मात्र टीम कारिवलीचा विचार केला ना तर या ठिकाणावरून तुम्हाला काही विकेट्स घ्याव्या लागतील आणि सोबतच निर्धाव बॉल देखील फेकावे लागतील, कारण दापोडे टीमची सुरुवात चांगली झाली आहे. या वेळेस बॉलला टॅप केलाय, बॉल पॉईंट रिझनमधून ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक पोहोचले, मात्र त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. तिसऱ्या पंचांकडे हा डिसिजन सोपवलाय. यस, डिसिजन आमच्यापर्यंत आलाय. इट्स नॉट आउट. फलंदाज सुखरूप आहे त्या ठिकाणी राजू पाटीलला. पॉपिंग क्रीजमध्ये पाहायला मिळाला. 2 धावा कंप्लीट झाला. पुढचा बॉल. या वेळेस हा बॉल पायावर आदळला होता. आडवा बाट खेळण्याचा प्रयत्न, संपर्क नाही आहे. लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली आहे. षटकातील पुढचा बॉल. संजय पाटील पुन्हा एकदा. या वेळेस अजून एक चांगला वेगवान बॉल बीट केलाय फलंदाजाला. जसं पहिला फलंदाज पुढे सरसावतोय, लेंथ कमी केली होती बॉलची आणि त्यानंतर बॉल गुरु पाटील यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिर राहतोय. संजय पाटील पुन्हा एकदा. या वेळेस हा बॉल पुन्हा एकदा बॉल शरीराचा वेध घेणारा आपण पाहिला. सिंगल मिळाली आहे त्या ठिकाणी, परंतु त्याआधी बॅटची कडा होती आणि त्यानंतर ही धाव कंप्लीट झाली आहे. धावफलक 16 वर पोहोचलाय. या वेळेस हा बॉल ऑन साइडला, बॉल कार्पेटच्या साने जातो. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, रन आउटची विकेट, फलंदाज बाद. विकेट आपण त्या ठिकाणी पाहिली. नवीन फलंदाज नितीन मैदानाच्या आतमध्ये येतोय. धावफलकावर आहेत 17 धावा. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या, तर या षटकामध्ये आपण 5 पाहतोय. दोन षटकांचा खेळ कंप्लीट झाल्यानंतर 17 धावा धावफलकावर आहेत आणि आता मात्र 12 मध्ये अल्पेश गायकवाड सांगतायत 20 धावांची आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅकवर संदीप पाटील येतोय. संदीप एम पाटीलला पाहूया कशा प्रकारे हे षटक हाताळेल. अगदी महत्त्वाचं षटक आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून.
कारण या षटकापासून आपल्याला समजेल शेवटच्या षटकामध्ये धावा किती उरतील. परंतु एवढं तर निश्चित आहे की एक चांगला संघ या स्पर्धेतून पहिल्याच मॅचमधून बाहेर होईल यात शंका नाही आहे. कारण दोन्ही टीम्स ज्या आहेत ना त्या अगदी बलाढ्य आहेत. संदीप पाटील बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पहिला बॉल. या भलेसा बॉल ऑफसाईडला टॅप केलाय. क्षेत्ररक्षक अगदी वेगाने पोहोचतात. साई मात्र थोडी मिसफिल्ड झाली आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट. पहिल्या बॉलवर या ठिकाणी 2 धावा आल्या. 2च्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 19 धावा धावफलकावर झाल्या आहेत. संदीप पाटील चमत्कारिक गोलंदाजी जरूर या ठिकाणावरनं करावी लागेल. आपल्या टीमसाठी क्षमता जरूर आहे, प्रश्नचिन्ह नाही आहे, सिद्ध करावी लागेल. आणि त्या दरम्यान बॉल स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक पोहोचतात त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट. एक धाव मिळाली त्या ठिकाणी. धावफलक 1 ने पुढे सरकली आहे. 2 20 धावा धावफलकावर. संदीप पुन्हा एकदा. या बलेस देखील संपर्क पुन्हा एकदा तेवढं चांगलं पाहायला मिळत नाहीये. परंतु रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळाली. परिणामस्वरूप 1 धाव कंप्लीट झाली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 12 आल्या होत्या आणि त्यानंतर मात्र कुठेतरी धावा ज्या आहेत ना त्या रोखल्या गेल्यात टीम कारिवलीच्या बाजूने. संदीप पाटील देखील चांगले प्रयत्न करतोय. आतापर्यंत या षटकाचा विचार केला तर 3 बॉलमध्ये धावा खर्च केल्या 4. पुढचा बॉल. या बॉलेस देखील आडव्या बाटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र थ्रो खराब झालाय आणि त्या कारणास्तव 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावफलक 23 वर पोहोचलाय. अगदी महत्वाची ओव्हर खेळत असताना मात्र मोठा फटका येत नाहीये टीम दापोडेसाठी. संदीप पाटील पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. बॉल जातोय 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 आणि गेलाय सीमा पार. 6 धावा. षटकार. अतिशय दमदार फटका. मोठ्या फटक्याबाबत चर्चा चालू होती. तो फटका आलाय. आता मात्र धावफलक पुढे सरकलाय. 29 धावा धावफलकावर झाल्या आहेत. या ठिकाणावरनं 7 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 7 बॉलवर 8 धावांची आवश्यकता. नितीनच्या बॅट मधून महत्वपूर्ण स्ट्रोक त्या ठिकाणी आपण पाहिला. शेवटचा बॉल या षटकातील. या बॉलेस देखील ऑन साइडला उडवलाय. हा बॉल देखील थांबत नाहीये. मॅच जे रंगरूप जे आहे ना पूर्णपणे बदललंय या 2 मोठ्या फटक्यांच्या मदतीने. आणि आता मात्र शेवटचा अंतिम षटक. 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 6 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता.
फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता आहे या ठिकाणावर ना. षटक क्रमांक 3, ज्या षटकातील शेवटच्या 2 बॉलवर 2 मोठे फटके आले आणि त्या ठिकाणावर मॅच जी आहे ना ती पूर्णपणे बदलली, कारण आता फक्त 2 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. कुंदन पाटील बॉलिंग ट्रॅकवर येतोय. शेवटचं षटक. समोर आपण राजू पाटीलला पाहतोय. षटकातील पहिला बॉल. या बलेचा बॉल वेगवान होता. बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. बॉल निर्धाव जातोय. पहिला बॉल तर निर्धाव फेकलाय त्या ठिकाणी. या बलेस मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय. एक धाव कंप्लीट झाली आहे. फक्त आणि फक्त एकच धाव आणि या एका धावेच्या मदतीने स्कोर इज लेवल बट चेसिंग इज कंपल्सरी. अजून एका धावेची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहेत 4. चांगला परफॉर्मन्स या मॅचच्या माध्यमातून वीर तानाजी दापोडे टीम करत असताना आपण पाहतोय. पुढचा बॉल. यस, विजयाचा फटका. मॅच फिनिश. सामना जिंकलाय वीर तानाजी दापोडे टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक. जय बजरंग कारेवली. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हेरो ज्याच्या बॅट मधून आल्या महत्वपूर्ण 21 धावा. नाव आहे नितीन. यस, नितीन पाटील आपण व्यासपीठावर या. खरं तर 2 ते 3 ऑप्शन जरूर होते आमच्याकडे. या व्यासपीठावर काही मान्यवर आहेत, त्यांचा आपण करूया हे तुझे स्वागत आणि सन्मान. सन्मान्य इंद्रपालजी माली साहेब आहेत, त्यांचा आपण करूया हे तुझे स्वागत आणि सन्मान. सन्मान्य अविनजी माली साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण करूया इंद्रपालजी माली साहेबांचा हे तुझे स्वागत आणि सन्मान. एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. पाहूया या संपूर्ण टीमवरती असणारा प्रेम त्यांना मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात व्यासपीठावरती. महाराष्ट्राचा महावस्त्र भगवी श्वाल, त्याचबरोबर फुलगुच्छ आणि आठवण म्हणून एक मोमेंटस ट्रॉफी देऊन त्यांना सन्मान करण्यात येत आहे. खूप खूप धन्यवाद. नितीन आपण या प्लीज. आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण घेऊन जायचा आहे. तर सन्माननीय भानुदासजी पाटील